आणि आता एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी बातमी संभाजीनगरमधनं। 4 लेकरांची आई असलेल्या बायकोनं चक्क आपल्या नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं। त्यासाठी तिनं मदत घेतली ती आपल्या प्रियकराची। रात्रीच्या अंधारात प्रियकर दबक्या पावलांनी घरात पोहोचला। बायको आणि प्रियकरानं नवऱ्याला ठार मारण्यासाठी तोंडावर उशी ठेवून दाबली। पण पुढे काय घडलं बघूयात हा रिपोर्ट। रिक्षा चालकाचा मीटर डाऊन करण्याचा प्लॅन। प्रियकरासोबत मिळून बायकोनं शिजवला कट। पुढे काय घडलं रात्रीच्या अंधारातलं थरार नाट्य। तिचं नाव शीला खालापूर, 4 लेकरांची आई, त्यातल्या 2 मुलींची लग्न झालेली। पण ज्या कंपनीत ती कामाला जात होती तिथल्या राजू नावाच्या कामगारासोबत तिचं सूत जुळलं। संभाजीनगरच्या पडेगाव इथल्या कोमल नगरात शीला, तिचा रिक्षाचालक नवरा सुरेश आणि त्यांची 2 मुलं असं कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं। पण अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा आपल्या प्रियकराच्या मदतीनं काटा काढण्याचा धाडसी प्लॅन शीलानं आखला। मध्यरात्री 12च्या सुमारास प्रियकर बाईकवरनं शीलाच्या घरी पोहोचला। झाडाच्या आडोशाला त्यानं बाईक लावली आणि फोनवरनं आपण आल्याची माहिती शीलाला दिली। शीलानं आपल्या 2 मुलांना झोपेतून उठवून घराबाहेर ओट्यावर बसवलं। तिचा रिक्षाचालक नवरा सुरेश गाढ झोपेत होता। तिनं प्रियकर राजूला चोरून घरात घेतलं आणि टीव्हीचा आवाज मोठा केला। ठरल्याप्रमाणे शीलानं नवऱ्याच्या तोंडावर उशी ठेवून नाक तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, तर प्रियकर राजूनं ओढणीनं नवऱ्याचा गळा आवळला। सुरेशला दोघांनी बेदम मारहाण केली। तो कसा बसा ओरडू लागला। वरच्या मजल्यावर झोपलेल्या घरमालकानं हा सगळा गोंधळ ऐकला। तो धावत खाली आला आणि घराचा दरवाजा ठोकायला सुरुवात केली। या आरडाओरडीमुळे शेजारी पाजारीही जागे झाले। या सगळ्या गोंधळात शीलानं घरातनं पळ काढला, पण प्रियकर राजू शेजाऱ्यांच्या तावडीत सापडला। नवऱ्यानं सगळी हकीकत सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी प्रियकराला चांगलंच बदडून काढलं। एकानं उशीनं तोंड दाबलं आणि एक छातीवर बसून होता माझ्या। मी आरडत होतो आणि यांचा 3 दिवसापासून मला बायकोचं 3 दिवसापासून चाललं होतं की मी तो मर्डर करीन। आज सकाळी ड्युटीला जाताना तिने मला सांगून गेली की मी तो आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत तो तोंड दिसून देणार नाही, तो मर्डर करून टाकीन। आणि यांना झोपेत मग असा कार्यक्रम केला। कमीत कमी 1 ते 1:15 वाजता माझ्या छातीवर बसले आणि मग तोंड दाबून यांना माझ्या गळ्यावर पाय देऊन तोंड दाबून माझा जीव मारण्याचा प्रयत्न केला या दोघांना। ती मला माहीत नाही कुठं पळून गेले। मी तिथं पडलोय, मी बाहेर असं खरकत आलो। हे 2 जर पोरं नव्हते ना तर मग आज जीव गेला होता समजायचं। मला वाचवलं माझ्या घर मालकाचे 2 पोरं आहे ना। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी प्रियकर राजूला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी बायको शीला आणि प्रियकर राजू यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस आता पळून गेलेल्या बायकोचा कसून शोध घेत आहेत। दिनांक 3/8/25 रोजी रात्री फिर्यादी आले होते आमच्याकडे। राजू भानदास खरे आरोपी त्यांच्या मिसेस सोबत त्यांचे अफेअर होतं, तर ते त्यांच्या घरी जाऊन त्यांची मिसेस आणि आरोपीने दोघांनी उशी आणि ओढणीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आमच्याकडे छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेला आहे आणि ती सीमा ही फरार आहे। आरोपी दुसरी जी महिला आहे ती फरार आहे। तपास चालू आहे। अनैतिक संबंधांमध्ये गुरफटलेल्या माणसाची अक्कल कशी गहाण पडते आणि एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत ते कशी मजल मारतात याचं हे उत्तम उदाहरण। सुदैवानं नवरा वाचला। आता बायको आणि तिच्या प्रियकराला कायद्यानं काय शिक्षा होते हे पाहायचंय। सचिन गिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।